हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. मनालीला आम्ही जात होतो आणि बघू शकता तुम्ही, मी फ्लाईट एन्जॉय करत होते. फ्लाईटमधून जे बाहेरचं जे काही दृश्य दिसत होतं ते मी खूप जास्त एन्जॉय करत होते मनालीला जाताना. बघा, पुणे टू जी दिल्ली फ्लाईट होती त्यात आम्ही होते. इथे बघू शकता तुम्ही मनालीचा जो व्ह्यू आहे तो रूममधनं माझ्या व्ह्यू कसा दिसत होता. एकदम क्लासी समोर दिसतायत. बघताय तुम्ही डोंगरावर पूर्ण स्नो पडलेला आहे आणि असे छोटे छोटे घर आहेत तिथे, इतके क्यूट, एकदम असे कलरफुल घर आहेत. सगळे कलरफुल घर आहेत तिथे. तुम्ही बघू शकता किती क्यूट दिसत आहे. अक्षरशः प्रेमात पडाल इतकं छान आहे तिकडचं व्ह्यू. हे जे आहे मी आता झोपेतून उठून बघायला गेलेले आहे व्ह्यू समोर, कारण आम्ही रात्री इथे पोचलो होतो मिडनाईटला. मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आवरून स्नोमध्ये खेळण्यासाठी जाणार होतो. तर तिकडचा व्ह्यू जो आहे तो हा आहे. बघू शकता किती छान आहे. हा क्लासी असा व्ह्यू आहे. पूर्ण स्नो आहे डोंगरावर. अगेन आम्ही फिरायला चाललो होतो. सगळे बर्फाने झाकलेले डोंगर आहेत तिकडे. वाव. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आम्ही फायनली ते पोचलेलो आहे आणि मी बर्फात खेळत आहे. डोळ्यात बर्फ गेला आहे माझ्या. आणि मी तर खूप जास्त स्नो एन्जॉय केलेला आहे आणि हे माझे व्हिडिओ काढायला होते. यांनीही केला एन्जॉय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी त्यांनाही कवर करेल. बघू शकता किती छान, किती मजा येते. आपल्या इकडे खूप जास्त उन्हाळा आहे आणि ह्या वर्षी तर खूप जास्त ऊन आहे आणि मी स्नो एन्जॉय करते. मी तर खूप खुश झाले यांनी मला यावेळेला मनाली ट्रिपला घेऊन गेले तर. आणि इतकं छान वातावरण आहे तिकडचं, थंड. आणि ह्या दिवसात तिकडे अक्षरशः हीटर लावावं लागतं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, एप्रिल मेच्या महिन्यामध्ये तिकडे हीटर लावावं लागतं आहे गरमसाठी. म्हणजे किती थंडी असेल या दिवसांमध्ये पण तिकडे. आय मिस्ड स्नोफॉल बिकॉज हा जो आहे उन्हाळ्याचा दिवस आहे, त्यामुळे आत्ता सध्या स्नोफॉल नाही आहे इकडे. बघू शकता तुम्ही. पण खूप सगळं बर्फ जो आहे पडलेला आहे खाली आणि मी त्याला एन्जॉय करते. एकदम एकदम टेन्शन फ्री, एकदम रिलॅक्स होऊन मी एन्जॉय करते. बिकॉज मी वेकेशनला आहे. माझे सगळे बिझनेस सगळे बाजूला ठेवून मी वेकेशन एन्जॉय करते. थँक्यू फॉर वॉचिंग. लव यू.